दिस इज द फायनल लेक्चर ऑफ सेट्स अँड रिलेशन. या लेक्चरमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स, मल्टिपल चॉईस सगळे डिस्कस करणार आहे. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन, लेट सेट ए इज इक्वल टू कॅपिटल ए इज इक्वल टू ए बी. सेट कोणता आहे? कॅपिटल ए बी. बी इज इक्वल टू एक्स वाय झेड, देन नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए क्रॉस बी इज. आता हे तरी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ए मध्ये किती आहेत? 2 एलिमेंट आहेत. बी मध्ये 3 एलिमेंट आहेत. सो ए क्रॉस बी मध्ये 2 into 3 दॅट इज 6 एलिमेंट असतील. ओके, सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. आणि हा ट्रिवियल आहे. आता हे काय ए क्रॉस बी फाइंड आउट करून दाखवायला नको. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ॲटोमॅटिकली काय मिळतील? 2 into 3 6 पेअर. जनरली आपल्याला ऑर्डर ऑफ ए, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए, मॉड ए एन असतील. बीमध्ये एम एलिमेंट असतील दॅट इज मॉड बी. एम असतील तर मॉड ए इंटू ए क्रॉस बीमध्ये काय असतील? एम इंटू एन एलिमेंट. सो बाय दॅट रूलसुद्धा तुम्ही म्हणू शकता. किंवा इथं सरळ स्ट्रेट फॉरवर्ड ए एक्स ए वाय ए झेड बी एक्स बी वाय बी झेड हे ए क्रॉस बीमध्ये 6 एलिमेंट असतील. इवन बी क्रॉस ए मध्ये सुद्धा 6 एलिमेंट असतील. ओके, सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट फॉर दिस ऑप्शन. नेक्स्ट, सेकंड क्वेश्चन, let A be a non-empty set and I baseline identity is a relation on set A, that is identity relation, is defined as ordered pair xy belongs to I of A if and only if, that is identity relation, if and only if x is equal to y. म्हणजे याच्यामध्ये पेयर कोणत्या आहेत? एक्स 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 वाय या टाईपच्या पेयर्स आहेत. देन आय ए इज गिवन बाय. आता काय विचारलेलं आहे इथं? तरी सांगितलं एक्स आणि वाय दोन्ही इक्वल पाहिजेत आणि हे ऑन सेट ए आहे. त्यामुळं काय होईल? ठीक आहे, त्यामुळे काय होणार आहे इथं? एक्स एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए. म्हणजे या आय एमध्ये एलिमेंट कोणते असतील? एक्स एक्स या टाईपचेच एलिमेंट असतील, कारण एक्स इज इक्वल टू वाय आहे. सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. या बीचा काही संबंध आहे का इथं? बी मध्ये काय दिलेलं आहे? एक्स वाय बिलॉंग्स टू ए, एक्स इज नॉट इक्वल टू वाय. इथं तरी म्हणतात इक्वल. इथं नॉट इक्वल कसं चालेल? इथं स्ट्रिक्ट लेस दॅन तरी चालेल कसं चालेल? आणि ग्रेटर तरी कसं चालेल? इक्वलच पाहिजे ना. इक्वल पाहिजे म्हणजे एक्स एक्स पेअर आहे ती कशी दिसेल? एक्स वाय एक्स वाय पेअर कशी दिसेल? एक्स एक्स किंवा वाय वाय या टाईपमध्ये दिसेल. ठीक आहे, इथं वाय वाय जरी ऑप्शनमध्ये आला सच दॅट वाय बिलॉंग्स टू ए तरी तो ऑप्शन सुद्धा करेक्ट आहे. ठीक आहे, म्हणजे एक्सच्या ऐवजी इथं वाय वाय सच दॅट वाय बिलॉंग्स टू ए. हा एकच ऑप्शन करेक्ट असेल तो विचारतील. म्हणजे याच्या ऐवजी वाय वाय जरी विचारलं तरी तो करेक्ट ऑप्शन आहे. सो दिस इज द सेकंड. आणि या आयला काय म्हणतात? आयडेंटिटी रिलेशन ऑन सेट ए. ठीक आहे, आणि हा पार्ट आपण बघितलेला आहे. इथं काही नाही, या सेटमध्ये कोणत्या टाईपचे एलिमेंट असतात ते विचारलेलं आहे, तर या टाईपचे एलिमेंट असतात. सो दिस इज क्वेश्चन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 3. लेट ए इज इक्वल टू 0 1 2 अँड आर इज अ रिलेशन ऑन कॅपिटल ए डिफाईन्ड बाय ऑर्डर्ड पेअर एक्स वाय बिलॉंग्स टू आर इफ. इथं एक्स वाय आहे. ऑर्डर्ड पेअर काय आहे? एक्स वाय बिलॉंग्स टू, ठीक आहे, ऑर्डर्ड पेअर एक्स वाय बिलॉंग्स टू आर इफ अँड ओनली इफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू वाय, देन आर इज इक्वल टू. ठीक आहे, आता हे ए क्रॉस ए मध्ये किती एलिमेंट आहेत? 3 एलिमेंट आहेत. तर स्ट्रेट फॉरवर्ड इथं सेट ए मध्ये 3 एलिमेंट आहेत. कोणते? 0 1 2. ठीक आहे, ए क्रॉस ए मध्ये किती एलिमेंट येतील? ए क्रॉस ए मध्ये किती एलिमेंट येतील? ठीक आहे, जस्ट अ सेकंड. हां, ए क्रॉस ए मध्ये किती एलिमेंट येतील? 9 एलिमेंट असतील. पहिली ऑर्डर्ड पेअर असेल 0 0, दुसरी ऑर्डर्ड पेअर असेल 0 1, तिसरी ऑर्डर्ड पेअर असेल 0 2, नेक्स्ट ऑर्डर्ड पेअर असणार आहे 1 0, नेक्स्ट ऑर्डर्ड पेअर असणार आहे 1 1, नेक्स्ट ऑर्डर्ड पेअर असणार आहे 1 2, नेक्स्ट ऑर्डर्ड पेअर असेल 2 0, नेक्स्ट ऑर्डर्ड पेअर असेल 2 1 अँड नेक्स्ट ऑर्डर्ड पेअर असेल 2 2. ठीक आहे, आता रिलेशन कसा डिफाईन केलेला आहे? आर. म्हणजे या रिलेशनमध्ये कोणत्या पेअर येणार आहेत? एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू रिलेशन आर सच इफ अँड ओनली इफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू वाय. ठीक आहे, आता तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू वाय इथं कोणत्या ठिकाणी आहे? ठीक आहे,
कोणत्या कोणत्या ठिकाणी एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू, इक्वल सुद्धा चालेल, लेस दॅन ऑर इक्वल टू, ठीक आहे. हा एक्स म्हणून तुम्ही जर हा एक्स म्हणजे पहिला एलिमेंट आणि वाय म्हणजे दुसरा एलिमेंट, तर 0 हा 0च्या इक्वल आहे म्हणजे हा एलिमेंट येईल 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 1, 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 2, 1 लेस दॅन ऑर इक्वल टू 2, 2 लेस दॅन सॉरी हा येणार नाही आहे, 2 लेस दॅन ऑर इक्वल टू 2, म्हणजे एवढ्या पेअर्स येतील तिथं रिलेशनमध्ये. रिलेशन आर या वेमध्ये डिफाईन केलेला आहे, म्हणजे रिलेशनमध्ये कोणत्या पेअर येतील 0 0 0 1, कारण हा 0 लेस दॅन ऑर इक्वल टू, इथं 0 0 ठेवू शकतो, इथं 0 आणि इथं 1 ठेवू शकतो, इथं 0 आणि इथं 2 ठेवू शकतो, इथं दोन्हीकडे 1 1 ठेवू शकतो, इथं 1 इथं 2 ठेवू शकतो. पण 2 हा 1 पेक्षा लेस आहे का, 2 लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आहे का, नाही. 2 लेस दॅन ऑर इक्वल टू 0 आहे का, नाही. 1 लेस दॅन ऑर इक्वल टू 0 आहे का, नाही. म्हणजे ह्या 3 एलिमेंट त्या ए क्रॉस ए मधले येणार नाहीत, हे 6 एलिमेंट येतील. कोणत्या ऑप्शनमध्ये आहेत चेक करा, 0 0 0 1 0 2 1 1 1 2 2 2, ठीक आहे. तर कोणता ऑप्शन तुम्ही चेक करू शकताय, 0 0 0 1 0 2 1 1 1 2 2 2, म्हणजे ऑप्शन नंबर ए इथं करेक्ट आहे, ठीक आहे. ऑप्शन नंबर ए काय इथं करेक्ट आहे. हां, बी का ट्रू नाही आहे, तर इथं ऑप्शन एक पार्ट बघा, ऑर्डर्ड पेअर एक्स वाय रिलेशन आरमध्ये कधी असेल, इफ अँड ओनली एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू वाय. आता इथं बघायचं आहे, इथं 1 लेस दॅन ऑर इक्वल टू 0 आहे, नाही, त्यामुळे हा ऑप्शन बी रिजेक्ट झाला. किंवा इथं 2 लेस दॅन ऑर इक्वल टू 0 आहे, नाही आहे. 2 लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आहे, नाही आहे. हां, आता इथं एक पार्ट बघा, 0 1 आणि 1 2 आहेत दोन्ही, म्हणजे हे सगळं करेक्ट आहे. 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आहे, 1 लेस दॅन ऑर इक्वल टू 2 आहे, ठीक आहे. मग हा ऑप्शन का करेक्ट नाही आहे, तर अशा सगळ्या पेअर आल्या पाहिजेत, ए क्रॉस ए मधल्या अशा सगळ्या पेअर आल्या पाहिजेत जिथं एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू आहे. मग इथं 2च आल्या, इथं सगळ्या पेअर येतात 6 पेअर, त्यामुळं हा ऑप्शन रिजेक्ट झाला सी. आणि ऑप्शन डी रिव्हर्स आहे याचा, त्यामुळे इथं तरी फेलच झाली, ही प्रॉपर्टीज फेल झाली ना. 1 लेस दॅन ऑर इक्वल टू 0, त्यामुळं हा ऑप्शन रिजेक्ट झाला, कारण 1 नॉट लेस दॅन ऑर इक्वल टू 0 आहे, त्यामुळे हा ऑप्शन रिजेक्ट. सो सी का रिजेक्ट झाला आहे, तर सीमध्ये ही सुद्धा पेअर येईल ना, कोणती 1 लेस दॅन ऑर इक्वल टू 1 नाही आली, 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आली, 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 2 नाही आली, त्यामुळे हा ऑप्शन सी रिजेक्ट झाला आहे. सो ऑप्शन ए इज करेक्ट. सो रिलेशन आर कोणाचे इक्वल असेल, या वेनं तो डिफाईन केलेला रिलेशन आहे. ओके, नेक्स्ट सेम वेचा क्वेश्चन आहे. लेट ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 and R is a relation on set A defined by ordered pair xy belongs to R if and only if x divides y. x जो आहे तो y ला डिवाइड करतोय, then R is. आता इथं कसं चेक करायचं आहे, इथं टोटल पेअर किती येणार आहेत, ए क्रॉस एमध्ये 25 एलिमेंट्स येतील. हां, आता 25 एलिमेंट्स लिहित बसणं तरी पॉसिबल नाही आहे, एक ऑप्शन कोणता तरी करेक्ट असेल. 1 आहे तो 1 ला डिवाइड करतोय, लक्षात येते का बघा, एक्स डिवाइड्स वाय सांगितलंय ना इथं, एक्स डिवाइड कोणाला करतोय, वायला डिवाइड करतोय, ठीक आहे. डिवाइड्सचा तो सिम्बॉल आहे, म्हणजे एक्स डिवायडेड बाय वाय आपल्याला इंटीजर मिळतोय. एक्स डिवायडेड बाय वाय घेतला तर आपल्याला एक इंटीजर मिळतोय, इंटीजर, ठीक आहे, इंटीजर मिळतोय. हा पार्ट लक्षात ठेवायचा आहे. काहीतरी एक इंटीजर म्हणजे काय, 0 ±1 ±2 यामधला 1/2 1/5 असं मिळता का म्हणे, त्याला डिवाइड नॉट डिवाइड असं म्हणतील, ठीक आहे. सो एक्स काय करतोय, वायला डिवाइड करतोय, अशा सगळ्या पेअर्स इथं आल्या पाहिजे, ठीक आहे. आता चेक करूया आपण. 1 1 ला डिवाइड करतोय, 1 2 ला डिवाइड करतोय, 1 3 ला डिवाइड करतोय, 1 4 ला डिवाइड करतोय, 1 5 ला डिवाइड करतोय, ठीक आहे. हे सगळे आले, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पण आता तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर 2 काय करतोय, 4 ला डिवाइड करतोय ना, 2 डिवाइड्स 4, म्हणजे इथं ऑर्डर्ड पेअर 2 4 यायला पाहिजे, यामध्ये आलेली आहे का, नाही आली, त्यामुळं ऑप्शन ए काय झाला, रिजेक्ट झाला, ठीक आहे. ऑप्शन बी कडे चला. ऑप्शन बी मध्ये 1 1 ला डिवाइड करतोय, 1 2 ला डिवाइड करतोय, 1 3 ला डिवाइड करतोय, 1 4 ला डिवाइड करतोय, 1 5 ला डिवाइड करतोय, ठीक आहे. 2 2 ला डिवाइड करतोय, 2 4 ला डिवाइड करतोय, 3 3 ला डिवाइड करतोय, 4 4 ला डिवाइड करतोय, 5 5 ला डिवाइड करतोय, ठीक आहे. आता इथं बघायचं, 1 1 ला डिवाइड करणारा झाला 1 2 1 3 1 4 1 5, 2 2 ला डिवाइड करतोय, हा पार्ट झाला. 2 4 ला सुद्धा डिवाइड करतोय, 3 3 ला डिवाइड करतोय, 4 4 ला डिवाइड करतोय, 5 5 ला डिवाइड करतोय, सगळे ऑप्शन इथं आलेले आहेत, त्यामुळे ऑप्शन बी करेक्ट. 2 4 ला डिवाइड करतोय, पण यामध्ये 1 1 ला डिवाइड करतोय, 2 2 ला डिवाइड करतोय, 3 3 ला डिवाइड करतोय, असा कुठला आलाय का पेअर, नाही आला, त्यामुळे हा ऑप्शन सी काय होईल, रिजेक्ट होईल. ऑप्शन सी नॉट ट्रू, ठीक आहे. ऑप्शन 4 कडे या. ऑप्शन 4 कडे या.
1 1ला डिवाइड करतोय, 2 2ला डिवाइड करतोय, 3 3ला डिवाइड करतोय, 4 4ला डिवाइड करतोय, 5 5ला डिवाइड करतोय. पण इथं आला नाही ना, 2 4ला डिवाइड करतोय, तो आला नाही आहे. ठीक आहे, म्हणजे यामध्ये ही एक पेअर दिसत नाही. त्यानंतर 1 आहे तो 2ला डिवाइड करतोय, 1 आहे तो 3ला डिवाइड करतोय, 1 4ला डिवाइड करतोय. सो 1 2 1 3 1 4 1 5 या पेअरसुद्धा इथं दिसत नाही आहेत. त्यामुळं हा ऑप्शन डी सुद्धा रिजेक्ट आहे. म्हणजे इथं ऑप्शन करेक्ट कोणता आहे? ऑप्शन नंबर बी इज ट्रू आन्सर. इथं फक्त आपण ट्रू आन्सरला टिक करूया. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी इज ट्रू आन्सर. ओके, कारण इथं सगळ्या पेअर अशा चेक करायच्या आहेत जिथं एक्स जो आहे तो वायला डिवाइड करतोय. 1 1ला डिवाइड करतोय, 1 2ला डिवाइड करतोय, 1 3ला डिवाइड करतोय, 1 4ला डिवाइड करतोय. म्हणजे 1 डिवायडेड बाय 1 1 मिळतोय, 2 डिवायडेड बाय 1 2 मिळतोय, 3 डिवायडेड बाय 1 3 मिळतोय, 4 डिवायडेड बाय 1 4 मिळतोय, 5 डिवायडेड बाय 1 5 मिळतोय, 2 डिवायडेड बाय 2 1 मिळतोय, 2 डिवायडेड बाय 4 2 मिळतोय, 3 डिवायडेड बाय 3 1 मिळतोय, 4 डिवायडेड बाय 4 1 मिळतोय, 5 डिवायडेड बाय 5 1 मिळतोय. असं अशी पेअर आलेली आहे का 2 3? कारण 2 3ला डिवाइड करत नाही. 3 2 आली का? कारण 3 2ला डिवाइड करत नाही आहे, म्हणून त्या पेअर इथं आलेल्या नाही आहेत. ठीक आहे, तर हा रिलेशन ऑर्डर्ड पेअर रिलेशन आरमध्ये कोणत्या असतील 25 मधल्या? जी पहिला एलिमेंट आहे तो दुसऱ्या एलिमेंटला काय करतोय? डिवाइड करतोय. तेवढे सगळे पेअर काय आलेले आहेत? ए क्रॉस ए मधले रिलेशन आरमध्ये आलेले आहेत. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन, दिस ऑब्जेक्टिव्ह नंबर 4 साठी. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे, नंबर 5 सुद्धा सेमच आहे. इफ आर इज अ रिलेशन ऑन सेट ए, त्यामध्ये एलिमेंट आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ए क्रॉस ए मध्ये 10 into 10 दॅट इज 100 एलिमेंट असतील. डिफाइंड ॲज रिलेशन आर या सेटवरती आहे 10 एलिमेंटच्या. डिफाइंड ॲज कसा डिफाईन केला आहे? एक्स वाय बिलॉंग्स टू आर इफ अँड ओनली इफ एक्स इज स्क्वेअर रूट ऑफ वाय. एक्स इज स्क्वेअर रूट ऑफ वाय. ठीक आहे, आता पार्ट बघा. 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 कोणाच्या इक्वल आहे? 1च्या, म्हणजे 1 1 पेअर येईल. 1 इज स्क्वेअर रूट ऑफ 1, 4 इज स्क्वेअर रूट ऑफ 16, 5 इज स्क्वेअर रूट ऑफ 25. बरोबर. पण आता मला सांगा ही 5 25 ही पेअर आली तर या ए मध्ये 25 एलिमेंट पाहिजे ना. ए क्रॉस ए मध्ये कोणते एलिमेंट येतील? 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 1 7 1 8 1 9 1 10. 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 2 7 2 8 2 9 2 10. मग 25 कुठं दिसायला लागला पेअरमध्ये? 16 कुठे दिसायला लागला? त्यामुळं ऑप्शन नंबर ए काय झाला? रिजेक्ट. ए मधलेच एलिमेंट पाहिजेत ना. ठीक आहे, दुसरी पेअर बघा. 1 हा 1चा स्क्वेअर रूट आहे. हे 1 2चा कुठे स्क्वेअर रूट आहे? लक्षात येतंय? स्क्वेअर रूट ऑफ 2 काय आहे? स्क्वेअर रूट ऑफ 2 इज नॉट 1. स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. स्क्वेअर रूट ऑफ 2 इज नॉट 1. स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1. त्यामुळे या 2 नंबरच्या पेअरमुळं काय झाला? हा ऑप्शन नंबर बी रिजेक्ट झाला. ठीक आहे, थर्ड नंबरची पेअर बघा. 1 हा जो 1 आहे सेकंड, तो 1 कारण एक्स इज स्क्वेअर रूट ऑफ वाय म्हटलेला आहे ना. मग हा वाय तुमचा 1 आहे इथं. मग 1चा स्क्वेअर रूट घ्या, 1 मिळतोय. 3चा स्क्वेअर रूट घ्या, 9चा स्क्वेअर रूट घ्या, 3 मिळतोय. आता इथं बघा 2चा स्क्वेअर रूट 4 आहे का? नाही. त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा रिजेक्ट झाला. आता 3 ऑप्शन रिजेक्ट झाले म्हणजे 4th ऑप्शन करेक्टच असणार. ठीक आहे, पण चेक करूया आपण 4th ऑप्शनमध्ये, कारण चेक केलेलं बरं असतंय. 1चा स्क्वेअर रूट बघा, स्क्वेअर रूट ऑफ दिस 1 मिळतोय. स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजे वायचा स्क्वेअर रूट 2 मिळतोय म्हणजे एक्स. 9चा स्क्वेअर रूट 3 मिळतोय आणि या 10चा स्क्वेअर रूट मिळतच नाही आहे, परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. ठीक आहे, त्यामुळं 10च्या पुढच्या पेअर येणार नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या पेअर आल्या इथं. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय आहे इथं? करेक्ट आहे 5 साठी. ठीक आहे, करेक्ट ऑप्शनला फक्त मी सिलेक्ट करतोय. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. नाव हा तरी बकवास क्वेश्चन आहे. ए मध्ये काय दिलेले आहेत? 1 2. ए क्रॉस ए मध्ये 4 एलिमेंट येतील आणि कोणते येतील? 1 1 1 2 2 1 2 2. हे बघा इथंच दिसतंय 1 1 1 2 2 1 2 2. 4 एलिमेंट येतील. 4 एलिमेंट असणारा एकच ऑप्शन आहे. सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7. इफ आर इज अ रिलेशन ऑन सेट ए, ए मध्ये तेच एलिमेंट आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डिफाइंड ॲज एक्स वाय बिलॉंग्स टू आर इफ अँड ओनली एक्स इज स्क्वेअर रूट ऑफ वाय.
मला वाटतं हा क्वेश्चन 7 जो आहे तो इकडं सेमच झालेला आहे. हा 5 नंबरचा क्वेश्चन आणि हा 7 नंबरचा क्वेश्चन सेमच आहे. ऑप्शनसुद्धा सेमच दिसत आहेत मला. ठीक आहे, चेक करा एक वेळ. हो, सेमच आहे. त्यामुळं काय डिस्कस करायला नको परत. यातला ऑप्शन नंबर कोणता करेक्ट आहे चेक करूया. इथं पेअर पहिल्यांदा ऑप्शन बहुतेक वेगळा दिलेला आहे. हां, इथं 1 1 नाही आहे, इथं 3, इथं 4, 2चा स्क्वेअर रूट 4 नाही आहे, त्यामुळे हा ऑप्शन रिजेक्ट. 2चा स्क्वेअर रूट 2 नाही आहे, त्यामुळे हा ऑप्शन रिजेक्ट. ऑप्शन वेगळे आहेत. हा 1625 एमध्येच नाही आहे, त्यामुळे ए रिजेक्ट. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. 1 1 सॉरी, सी तरी कसा करेक्ट येईल, कारण एक्स इज स्क्वेअर रूट ऑफ वाय रिव्हर्स विचारलाय. रिव्हर्स म्हणजे लक्षात आलं ना. एक्स इज स्क्वेअर रूट ऑफ वाय नाही, या वायचा स्क्वेअर रूट. एक्स इज स्क्वेअर रूट म्हणतोय मी, माझं वाचायलाच चुकलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, एक्स इज स्क्वेअर ऑफ वाय. इथे बघा, हा एक्स आहे, याचा स्क्वेअर पुढे पाहिजे. 4चा स्क्वेअर इथं पाहिजे, 5चा स्क्वेअर इथं पाहिजे. ठीक आहे, पण हे 1625 इकडे कुठे येतील, रिजेक्ट. म्हणजे त्याच वेळेने विचारलेलं आहे, एक्स इज स्क्वेअर ऑफ वाय किंवा एक्स इज स्क्वेअर रूट ऑफ वाय. दोन्हीचा मिनिंग तोच होतोय. तोच म्हणजे फक्त पेअर रिव्हर्स होतात. ठीक आहे, इथं बघायचं आहे. हे ऑप्शन सगळे रिजेक्ट होतील, कारण 1चा स्क्वेअर 1 आहे, 3चा स्क्वेअर 9 आहे, पण 4चा स्क्वेअर कुठे 2 आहे. इथं 1चा स्क्वेअर 1 आहे, पण 2चा स्क्वेअर 4 येतोय, इथं आहे तो, इथं नाही आहे, त्यामुळे हा रिजेक्ट. आणि हे 1625 इथं नाही, त्यामुळे हा रिजेक्ट. इथं 1चा स्क्वेअर 1 आहे, 4चा एक्स इज स्क्वेअर ऑफ वाय. ह्या 1चा स्क्वेअर 1 आहे, या 2चा स्क्वेअर इथं आहे, आणि या 3चा स्क्वेअर 9 इथं आहे. सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. A is equal to 1 2 3 be a set. R is equal to 1 1 1 1 3 and 2 3 be a relation on A, then R inverse. R inverse मध्ये 1 1 येईल, 3 1 and 3 2. या पेअरच्या रिव्हर्स पेअर 1 1 आलेला आहे, 3 1 इथं दिसतोय, आणि 3 2. सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ज्या पेयर आहेत त्या पेयरचा डायरेक्ट काय करायचं आहे, रिव्हर्स घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि हे क्वेश्चन विचारलेले आहेत ऑब्जेक्टिव्हला, त्यामुळं काही याच्यामध्ये फारसं मिनिंग नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. इफ ए इज इक्वल टू 2 3 4 6 बी अ सेट अँड आर इज अ रिलेशन ऑन ए. या सेटवरती रिलेशन आहे. डिफाईन्ड बाय एक्स वाय बिलॉंग्स टू आर इफ अँड ओनली इफ एक्स इज रिलेटिव्हली प्राईम टू वाय, देन आर इज इक्वल टू. आता इथं पहिली गोष्ट, रिलेटिव्हली प्राईम म्हणजे काय. ठीक आहे, टू इंटीजर्स x and y are called or are said to be relatively prime, are said to be relatively prime if and only if GCD of greatest common divisor of x and y is equal to 1. ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर म्हणजे ह्याचे सगळे डिवायझर घ्यायचे, आणि त्यातला ग्रेटेस्ट, त्याला GCD म्हणतात. तो 1 आला की एक्स आणि वायला काय म्हणायचं आहे, रिलेटिव्हली प्राईम म्हणायचं आहे. ठीक आहे, तर आता रिलेटिव्हली प्राईम म्हणजे काय लक्षात आलं. आता तुम्ही चेक करू शकताय, असे यातले पेअर आले पाहिजेत. आता इथं 2 2 हा एक्स आहे, हा वाय आहे, या 2चे डिवायझर्स कोणते आहेत. GCD ऑफ 2 2 फाइंड आउट करूया. ठीक आहे, GCD ऑफ 2 2 फाइंड आउट करूया. काय होईल बघा, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ऑफ 2 2 इज इक्वल टू, पहिल्यांदा याचे कॉमन डिवायझर बघा. कॉमन डिवायझर कोणते आहेत ह्या 2चे, 1 प्लस मायनस 1 आणि प्लस मायनस 2. आणि कॉमन डिवायझर दोन्हीकडे सेमच एलिमेंट आहे, कॉमन काय आहेत, प्लस मायनस 1 प्लस मायनस 2. आणि या सगळ्यातला ग्रेटर कोणता आहे, प्लस 2. बरोबर, या 2चे डिवायझर काय, 1 -1 2 -2. या 2चे डिवायझर्स काय,
या 2चे डिवायझर्स 1 -1 2 -2, या 2चे डिवायझर्स 1 -1 2 -2, आणि या चारीमधला ग्रेटेस्ट आणि कॉमन डिवायझर काय, सगळेच याला आणि याला दोन्हीमध्ये कॉमन असणारे हे चारही डिवायझर्स आहेत, आणि यातला ग्रेटेस्ट कोणता आहे, 2. सो GCD 2 आला. 1 आला तर रिलेटिव्हली प्राईम, मग 1 नाही आहे इथं, 1 आला नाही, त्यामुळे ऑप्शन ए रिजेक्ट. ठीक आहे. ऑप्शन बी मध्ये बघा 2 3 3 4. ठीक आहे. आता इथं 2 3 3 2 3 4 4 3. ठीक आहे. इथं 2 2, हे बघा इथं परत 2 2 आला, रिजेक्ट. 2 2 3 3 4 4, कारण 2 2चा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर 2 मिळेल, 3 3चा 3 मिळेल, आणि 4 4चा 4 मिळेल, कारण 3ला डिवाइड करणारे नंबर कोणते आहेत, +-1 +-3, आणि याला सुद्धा 3 कॉमन डिवायझर्स +-1 +-3, आणि ग्रेटेस्ट कोणता 3, तसाच इथला ग्रेटेस्ट 4. त्यामुळे हे दोन ऑप्शन रिजेक्ट झाले. हे रिलेटिव्हली प्राईम नाहीत. रिलेटिव्हली प्राईम म्हणजे त्यांचा GCD 1 यायला पाहिजे. हां, आता इथं बघायचं आहे 2 आणि 3चा GCD 1 येतोय, पण 3 आणि 2चा GCD पण 1च येतोय ना. ठीक आहे. म्हणजे इथं रिव्हर्स पेअर सुद्धा मिळाल्या पाहिजेत. आता इथं काय पार्ट होईल बघायचं. इथं काय पार्ट होणार आहे बघा, GCD ऑफ 2 3 मी फाइंड आउटच करतोय. हे रिलेटिव्हली प्राईम म्हणजे GCD 1 येतो, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. जस्ट अ सेकंड. हां, GCD ऑफ 2 3. 2चे डिवायझर्स कोणते आहेत, 1 -1 2 -2. 3चे डिवायझर्स कोणते आहेत, 1 -1 3 -3. कॉमन डिवायझर कोणते आले, हे झालं डिवायझर्स. हे मी बोललो कोणाबद्दल, हे बोललोय मी डिवायझर्स बद्दल. आता कॉमन बद्दल बोलतोय. कॉमन कोणते आहेत, 1 -1 1 -1, बरोबर. आणि यातला ग्रेटेस्ट, आता ग्रेटेस्ट बद्दल बोलतोय. ग्रेटेस्ट कोणता आहे, 1. म्हणजे याचा GCD काय आला, या पेअरचा GCD काय आला, 1. ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे. सो GCD 1 मिळाला, म्हणजे 2 3 रिलेटिव्हली प्राईम आहेत. ठीक आहे. मग 2 3 सेम वेनं काय होईल बघायचं आहे, सेम वेनं काय होईल बघायचं आहे. 3 आणि 4 सुद्धा 3चे कॉमन डिवायझर्स, 3चे डिवायझर्स काय, +-1. आता निगेटिव्ह सोडले तरी चालतील, कारण ग्रेटेस्टमध्ये पॉझिटिव्ह येतोच. ठीक आहे. म्हणजे इथं काय होईल, +-1 +-3 +-1 +-2 +-4. कॉमन कोणते आले, +-1 आणि त्यातला 1, बरोबर. पण आता मला सांगा हे जर मी रिव्हर्स लिहिलं म्हणजेच काय, हे असं लिहिलं, GCD ऑफ 3 2, काय फरक पडणार आहे, या 3चे डिवायझर्स कोणते येतील, 3चे डिवायझर्स येतील -1 1 -3 3. या 2चे डिवायझर्स काय येतील, 2चे डिवायझर्स येतील -1 1 -2 2. कॉमन डिवायझर हेच येतील ना कॉमन डिवायझर्स, आणि यातला ग्रेटेस्ट कोणता आहे, 1. त्यामुळे ऑटोमॅटिकली काय झाला, हा 1. ठीक आहे. म्हणजे इथं सुद्धा GCD ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर 1 मिळाला 3 2चा. म्हणजे 2 3 पेअर आली तर 3 2 सुद्धा यायला पाहिजे. मग इथं आली का, म्हणजे GCD ऑफ AB इज इक्वल टू GCD ऑफ BA. GCDच्या प्रॉपर्टी माहिती असतील तर हे लक्षात नाही ठेवावं लागेल, पण GCD बद्दल मी सुद्धा आत्ता बोललेलोच आहे. ठीक आहे. त्यामुळे काय होईल, हे 2 3 आणि 3 4, 2 3 आला तर 3 2 यायला पाहिजे. इथं आलाय बघा 2 3 3 2, आणि इथं 3 4 आला तर 4 3 सुद्धा यायला पाहिजे. म्हणजे हा बी रिजेक्ट. ऑप्शन नंबर कोणता करेक्ट आहे, C. सो करेक्ट ऑप्शनला फक्त मी इथं सिलेक्ट करतोय. सो ऑप्शन नंबर C इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट, इफ सेट एक्स. आता इथं कॅपिटल एक्स पाहिजे, कारण सेट हा आपण स्मॉल लेटरनी कधीही डिनोट करत नाही, कॅपिटल लेटरनी डिनोट करतोय. सो ठीक आहे, तुम्ही स्मॉल आता इथं म्हटलेलं आहे तर बघूया, पण हा सेट म्हटलाय त्यामुळं हा कॅपिटल एक्स पाहिजे. ठीक आहे. कॅपिटल एक्स सेटमध्ये M एलिमेंट आहेत. ठीक आहे. आणि वायमध्ये कॅपिटल वाय इथं पाहिजे, सेट आहे ना तो कॅपिटल वाय. या वाय सेटमध्ये N एलिमेंट आहेत. देन X क्रॉस वाय, कॅपिटल X क्रॉस कॅपिटल वाय, मी सुद्धा स्मॉलच लिहिलं, कॅपिटल वाय
एक्स कॅपिटल एक्स क्रॉस कॅपिटल वायमध्ये किती एलिमेंट असतील. आता एमध्ये एम आणि बीमध्ये एन असतील तर ए क्रॉस बीमध्ये एम इंटू एन असतात. मग तसं इथं एक्समध्ये एम आहेत, वायमध्ये एन एलिमेंट आहेत, तर एक्स क्रॉस वायमध्ये किती एलिमेंट असतील, एम इंटू एन. सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ओके, नाव नंबर 10 क्वेश्चन इज कम्प्लीट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11. ठीक आहे, जस्ट अ सेकंड. ओके, क्वेश्चन नंबर 11. आता 11मध्ये काय दिलेलं आहे, रिलेशन आर दिलेला आहे. आर इज इक्वल टू ए बी बी सी ए सी 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 इज अ रिलेशन ऑन सेट ए. सेट ए मध्ये ए बी सी हे 3 एलिमेंट आहेत आणि ए क्रॉस एचा हा सबसेट आहे. देन द मॅट्रिक्स ऑफ रिलेशन आर इज. त्या रिलेशन आरचा मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे. रिलेशन आरचा काय करायचं आहे, मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे. सेट ए काय दिलेला आहे, सेट ए मध्ये 3 एलिमेंट आहेत ए बी सी. ठीक आहे, आणि त्याचा मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे. रिलेशन आर मध्ये कोणत्या पेअर दिलेल्या आहेत, पेअर कोणत्या दिलेल्या आहेत, ए बी बी सी ए सी सी सी. ठीक आहे, ऑर्डर्ड पेअर ए बी, ऑर्डर्ड पेअर ए सी, ऑर्डर्ड पेअर बी सी अँड सी सी, ऑर्डर्ड पेअर बी सी अँड ऑर्डर्ड पेअर सी सी. ठीक आहे, सेट कंप्लीट. हा रिलेशन आर दिलेला आहे. आता मॅट्रिक्स ऑफ रिलेशन आर इथं आपण काय करतो, आता इथं रो कॉलम सेमच येतील, पण जो फर्स्ट सेट असतो ए टू बी असेल तर एचे एलिमेंट इथं लिहायचे, बीचे एलिमेंट डोक्यावरती लिहायचे त्याच्या. ठीक आहे, इकडं काय येईल ए बी सी. ठीक आहे, हा पार्ट. आता ज्या 3/3 येईल, 3/3 येईल. ठीक आहे, ऑन सेट ए असेल तर तो स्क्वेअर मॅट्रिक्स असतो, कारण त्याच्यामध्ये रो आणि कॉलम सेम होतात. ठीक आहे, ए फायनाईट असेल तर तो ए, ऑन सेट ए असेल तर त्याचा मॅट्रिक्स काय असतो, स्क्वेअर मॅट्रिक्स मिळायला लागतो. ठीक आहे, आता ऑर्डर्ड पेअर बघा, ऑर्डर्ड पेअर ए बी प्रेझेंट आहे, ए बी. मग आता इथं ए कुठं आहे, इथं, आणि बी कुठं आहे, इथं, सेकंड. मग इंटरसेक्शन हा म्हणजे हा एलिमेंट 1 येईल. ठीक आहे, त्यानंतर कोणती पेअर आहे, ए सी. मग ए आणि सी जिथं आहे तिथं 1 येईल, म्हणजे हा एलिमेंट 1 येईल. बी सी म्हणजे इथं 1 येईल. त्यानंतर सी सी म्हणजे इथं 1 येईल, आणि बाकीचे सगळे काय येतील, 0. म्हणजे ए 0, हा 0, हा 0, आणि हे दोन्हीसुद्धा 0. ठीक आहे, चेक करूया आपण यावेळेचा ऑप्शन कुठला आहे. म्हणजे हे डायगोनल आहेत तिथं फक्त एक 1, हे वरचे अप्पर ट्रायंगलमधले सगळे 1, आणि हे रिमेनिंग सगळे 0. हे सगळे 0, हे सगळे 1. असा ऑप्शन कुठे आहे चेक करूया. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ठीक आहे, असा दिसतो ऑप्शन तुम्हाला इथं बी. ऑप्शन बी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ओके, नाव सेम क्वेश्चन आहे 12. तर 12मध्ये काय दिलेले आहेत, 1 2 3 दिलेले आहेत, 1 2 3, आणि त्याच्यामध्ये 1 2 2 2 1 3 3 3 या पेयर्स आहेत. ठीक आहे, आता जस्ट अ सेकंड, हा पेज क्लिअर करतोय. सेट ए दिलेला आहे, त्यामध्ये एलिमेंट आहेत 1 2 आणि 3. ठीक आहे, 1 2 3 हे एलिमेंट आहेत. त्यानंतर आरमध्ये रिलेशन आर याच्यावरती डिफाईन केलेलं आहे. आणि रिलेशन आरमध्ये कोणत्या पेअर दिलेल्या आहेत, 1 2 2 2, ऑर्डर्ड पेअर 1 2, ऑर्डर्ड पेअर 2 2, ऑर्डर्ड पेअर पुढे दिलेली आहे 1 3 अँड 3 3, 1 3 अँड 3 3. हे 3 क्लिअर दिसू दे. ठीक आहे, ऑर्डर्ड पेअर 3 3. ठीक आहे, 1 2 3 मॅट्रिक्समध्ये येतील, तर डिटेलमध्ये लिहित नाही. 1 2 3. ठीक आहे, हे पेअर असतील. कोणत्या पेअर प्रेझेंट आहेत बघा, 1 2 म्हणजे इथं 1 येईल, 1 3 म्हणजे इथं 1 येईल, 3 3 म्हणजे इथं 1 येईल. त्यानंतर 1 2 2 2 2 म्हणजे इथं 1 येईल. ठीक आहे, आणि बाकीचे सगळे 0 असतील, बाकीचे सगळे 0 असतील. 0 मी इथं लिहितोय, 0 0 0 0 0. ठीक आहे, यावेळेचा मॅट्रिक्स म्हणजे कसा लक्षात ठेवायचा, फर्स्ट रोमध्ये फर्स्ट कॉलम 0 आहे,
फर्स्ट कॉलम 0 आहे, त्यानंतर सेकंड कॉलममध्ये 1 1 0 आणि थर्ड कॉलममध्ये 0 1 0 या वेमध्ये पार्ट आहे. ठीक आहे, बघा ऑप्शन कुठला करेक्ट आहे. हा फर्स्ट रो हे सी आणि ए तरी गेलं, इथं सगळे 0 आहेत, इथं सगळे 0 आहेत, इथं कसा ऑप्शन आहे 1 1 0, इथं बघा 1 1 0 आणि 0 1 0. सो ऑप्शन नंबर डी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ठीक आहे, 12 साठी डी ऑप्शन इज करेक्ट. ठीक आहे, नाउ वी हॅव सी द नेक्स्ट क्वेश्चन. Let A is equal to 1 2 3 4, B is equal to ABC and C is equal to X Y Z W be sets. Let R is a relation from A to B and S is a relation from B to C. Be relations given by R is 1A 2B 3C and S is AX AY BY CZ CW. Then R composition S. आता R composition S मध्ये कसं जायचं बघा. ठीक आहे, 1 पासून सुरुवात करायची. 1A, इथं ए पासून सुरुवात झालेला एलिमेंट बघायचा एक्स, ए एक्स आलाय. ठीक आहे, म्हणजे 1x त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये पेअर पाहिजे. 1x 1x 1y 1x. आता इथं 1x नाही, त्यामुळे पहिल्यांदा सी ऑप्शन रिजेक्ट करा. ठीक आहे, पुढे चला. त्यानंतर 2b, बी पासून स्टार्ट झालेला अजून एक पार्ट बघा. 1a आणि ax होतं, 1x पाहिजेच तिथं, पण इथं 1x नव्हता त्यामुळे रिजेक्ट केला. आता 1a आणि दुसरी पेअर स्टार्ट झालेली आहे ay, म्हणजे इथं काय पाहिजे 1y पेअर पाहिजे. 1a ay असेल तर 1y पेअर पाहिजे. 1y पेअर कुठं कुठं आहे बघा, इथं आहे प्रेझेंट, इथं 1y नाही आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर बी रिजेक्ट. आणि या थर्डमध्ये सुद्धा 1y नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड आपण ऑप्शन रिजेक्ट केले. आता तुम्ही कॅल्क्युलेटच करून बघणार असाल तर बघू शकताय, डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशननं सुद्धा तुम्हाला हे कॅल्क्युलेट करता येईल, कारण 1 2 3 4 ABC अँड XYZW असे 4 एलिमेंट आहेत सीमध्ये. ठीक आहे, आता हे मी ऑब्जेक्टिव्ह कसा सिलेक्ट करायचा हा पार्ट दाखवला. ठीक आहे, पण तुम्हाला जर क्लिअरच पाहिजे असेल तर काय करूया आपण, इथं हा सेट ए, आपला सेट ए. ठीक आहे, this is our set B and this is our set C. ओके, सेट ए मध्ये एलिमेंट कोणते होते 1 2 3 4, 1 2 3 4. सेट बी मध्ये एलिमेंट कोणते आहेत ए बी सी, ए बी सी. आणि सेट सी मध्ये एलिमेंट आहेत एक्स वाय झेड डब्ल्यू. ठीक आहे, एक्स वाय झेड डब्ल्यू. ठीक आहे, आर रिलेशन आहे सेट ए टू सेट बी अँड त्याच्या पुढचा बी टू सी रिलेशन आहे. एक मिनिट, हे आर इथं लिहायला नको, इथं लिहितोय. आणि पुढचा रिलेशन आहे यस, एस इज रिलेशन फ्रॉम सेट बी टू सी. ठीक आहे, आता आपण ॲरोज ड्रॉ करूया, त्यामध्ये ज्या पेअर आहेत त्याच्यासाठी. कोणत्या कोणत्या 1A 2B 3C. 1A शी रिलेटेड आहे, 2B शी रिलेटेड आहे आणि 3C शी रिलेटेड आहे. बरोबर, 1A 2B 3C. त्यानंतर ए जो आहे तो X शी रिलेटेड आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे ए जो आहे तो वायशी रिलेटेड, सॉरी ए वायशी रिलेटेड आहे. ठीक आहे, हा पुढे बी वायशी रिलेटेड आहे. त्यानंतर नेक्स्ट सी झेडशी रिलेटेड आहे अँड लास्ट सी डब्ल्यूशी रिलेटेड आहे. सी डब्ल्यूशी रिलेटेड आहे. कोणत्या ऑर्डर्ड पेअर येतील इथं 1x 1y, कारण इथं 1 ए मध्ये आला ना, त्यामुळं डायरेक्ट वे बघायचे. 1x पेअर पाहिजे, 1y पेअर पाहिजे, 2y पेअर पाहिजे, 3w पेअर पाहिजे, 3z पेअर पाहिजे, 3z 3w 2y 1y 1x, म्हणजे या पेअर पाहिजेत. आहेत का बघा, 1x 1y इथं दिसत आहेत. कोणत्या 1x 1y. ठीक आहे, कंपोजिशनमध्ये ह्या पेअर आहेत. त्यानंतर 2y पहिल्या ऑप्शनमध्ये बघा, म्हणजे इथं तुम्हाला दिसेल 2y ही पेअर आहे. त्यानंतर पुढे बघा
कोणती पेअर आली पाहिजे? 3Z3W आणि त्या पेअर आहेत इथं प्रेझेंट. 3Z अँड 3W 4 पासून स्टार्ट झालेली कुठलीही पेअर नाही. 3Y अशी पेअर नाही आहे, 2Z अशी पेअर नाही आहे, 2W अशी पेअर नाही आहे. म्हणजे त्या वेप्रमाणे काय होईल इथं आपले ऑप्शन्स आपल्याला सिलेक्ट करायला येतील. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. किंवा स्ट्रेट फॉरवर्ड तुम्ही इथून सुद्धा बघू शकताय, इथून सुद्धा तुम्ही बघू शकताय. ओके, नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14. A relation R on a set A which is reflexive, symmetric and transitive is called equivalence relation. And equivalence relation, so option number C is correct. A is equal to 1 2 3 and R is equal to 1 3 3 1 2 3 be a relation on set A, then R is symmetric only, anti-symmetric only, symmetric as well as anti-symmetric, neither symmetric nor anti-symmetric. आता इकडे बघा, पहिल्यांदा सिमेट्रिक म्हणजे 1 3 चा रिव्हर्स पाहिजे आहे का? 3 1. 3 1 चा रिव्हर्स पाहिजे आहे का? कोणता? 1 3 आहे. 2 3 चा रिव्हर्स पाहिजे 3 2 आहे का? नाही. त्यामुळं सिमेट्रिक तरी रिजेक्ट झाला आणि सिमेट्रिक रिजेक्ट झाला त्यामुळे सिमेट्रिक ॲज वेल ॲज अँटी सुद्धा रिजेक्ट झाला. बरोबर, लक्षात येतोय का? बघा, सिमेट्रिक नाही आहे इथं, सांगतोय दोन्ही पण आहे, सिमेट्रिक आणि अँटीसिमेट्रिक. मग सिमेट्रिक नसेल तर सिमेट्रिक आणि अँटीसिमेट्रिक असेल का? नाही. त्यामुळे हा ऑप्शन नंबर सी सुद्धा रिजेक्ट झाला. आता एक तर अँटीसिमेट्रिक असेल किंवा दोन्ही नसेल. अँटीसिमेट्रिकला कसं चेक करायचं आहे? अँटीसिमेट्रिकला कसं, ए बी अँड बी ए ह्या दोन्ही पेअर पाहिजेत, ए बी बी ए पाहिजेत आणि ए इज इक्वल टू बी पाहिजे. आता इथं बघा 1 3 ए बी बी ए 3 1, बरोबर. मग ए इज इक्वल टू बी पाहिजे म्हणजे 1 इज इक्वल टू 3 पाहिजे. इथं 1 इज इक्वल टू 3 पाहिजे आहे का? ए बी आणि बी ए दोन्ही पेअर असतील, 1 3 अँड 3 1 दोन्ही पेअर आहेत प्रेझेंट. मग 1 ए इज इक्वल टू बी पाहिजे अँटीसिमेट्रिकच्या डेफिनेशन प्रमाणे. पण इथं 3 इज इक्वल टू 1 नाही आहे, 1 इज नॉट इक्वल टू 3. सो दिस इज नॉट अँटीसिमेट्रिक, नॉट अँटीसिमेट्रिक. त्यामुळे राहिला काय ऑप्शन? नायदर सिमेट्रिक नॉर अँटीसिमेट्रिक, कुठलाच नाही आहे. ठीक आहे, 15 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट झाला. नेक्स्ट क्वेश्चन, द रिलेशन लेस दॅन ऑर इक्वल टू ऑन द सेट ऑफ इंटिजर्स इज डॅश डॅश. ठीक आहे, चेक करूया आपण. सेट ऑफ इंटिजर्स सांगितलेला आहे. ठीक आहे, सेट ऑफ इंटिजर्स सांगितलेला आहे. सेट ऑफ इंटिजर्स म्हणजे झेड आणि त्यामध्ये कोणते असतात? 0 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 कॉमा प्लस मायनस 3, सॉरी ते 3 सारखं दिसू दे, अँड सो ऑन. या वेळचे सगळे एलिमेंट कुठं आहेत? झेडमध्ये आहेत. 0 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 प्लस मायनस 3 अँड सो ऑन. आता याच्यावरती झेड क्रॉस झेडचा सबसेट आहे, तो झेड क्रॉस झेडचा सबसेट आहे. पण कसा डिफाईन केलेला आहे? रिलेशन कसा डिफाईन केलेला आहे? रिलेशन कसा डिफाईन केलेला आहे? लेस दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू. मग आता इथं बघा, 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 0 आहे, -1 लेस दॅन ऑर इक्वल टू -1 आहे, 2 लेस दॅन ऑर इक्वल टू 2 आहे. ठीक आहे, म्हणजे हे सगळे एलिमेंट येतात. म्हणजे इथं पेयर 0 0 आहे, -1 -1 आहे, 1 1 सुद्धा येईल, 2 2 सुद्धा येईल. म्हणजे थोडक्यात कसं, ह्या सगळ्या पेयर येतात. म्हणजे कोणत्या पेयर येतात? 0 0 प्लस -1 प्लस -1 प्लस -2 प्लस, म्हणजे इथं प्लस -1 प्लस -1 प्लस -2 प्लस -2 प्लस -3 प्लस -3, कारण सगळे एलिमेंट इक्वल आहेत. बरोबर, म्हणजे तो रिफ्लेक्सिव्ह तरी आहे, रिफ्लेक्सिव्ह तरी आहे. रिफ्लेक्सिव्ह आहे म्हटल्यानंतर इथं हा ऑप्शन इकडं बघा, ऑप्शन नंबर डी मध्ये इररिफ्लेक्सिव्ह सांगितले, रिजेक्ट झाला. रिफ्लेक्सिव्ह तरी आहे. आता सिमेट्रिक आहे की नाही चेक करायचं आपल्याला, सिमेट्रिक आहे की नाही. ठीक आहे, सिमेट्रिक म्हणजे काय? ए बी पेयर असेल तर बी ए पेयर तिथं प्रेझेंट पाहिजे. मग आता ए बी म्हणजे हे असं आहे का? 2 लेस दॅन ऑर इक्वल टू 3 आहे, म्हणजे ही 2 3 पेयर तिथं प्रेझेंट आहे. मग 3 2 आहे का? 3 2 पेयर प्रेझेंट असेल तर 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 2 पाहिजे. नाही, म्हणजे 2 3 पेयर प्रेझेंट आहे पण 3 2 नाही, त्यामुळे सिमेट्रिक नाही. मग सिमेट्रिक कुठल्या कुठल्या ऑप्शनमध्ये आहे ते ऑप्शन रिजेक्ट करा. इथं सिमेट्रिक आहे, सिमेट्रिक नाही, इथं सिमेट्रिक आहे, रिजेक्ट करा. म्हणजे राहिलं काय हो?
राहिलेला ऑप्शन करेक्टच असणार. म्हणजे ऑप्शन नंबर इथं सी करेक्ट आहे. मग तुम्ही चेक करू शकताय तो अँटीसिमेट्रिक आहे की नाही. अँटीसिमेट्रिक म्हणजे काय, तर ए बी पेअर तिथं प्रेझेंट असेल आणि बी ए पेअर प्रेझेंट असेल तर ए इज इक्वल टू बी असतो. आता 0 0 ही पेअर प्रेझेंट आहे, याचा रिव्हर्स बी ए म्हणजे 0 0 आणि 0 इज इक्वल टू 0. -1 प्रेझेंट आहे, त्याचा रिव्हर्स पण प्रेझेंट आहे. -1 -1 इज इक्वल टू -1. म्हणजे ही 2 3 प्रेझेंट आहे, पण याची रिव्हर्स प्रेझेंट नाही ना, 3 2 ॲबसेंट आहे. त्यामुळे काय प्रश्न नाही. ए बी आणि बी ए दोन्ही प्रेझेंट असतील तर ए इज इक्वल टू बी पाहिजे. मग ए बी आणि बी ए दोन्ही असतील म्हणजे 0 0 बी ए 0 0 ए -1 ए बी बी ए -1 आणि ए इज इक्वल टू बी आहे. त्यामुळं अँटीसिमेट्रिक रिलेशन आहे हा आणि ट्रान्झिटिव्ह सुद्धा 100% आहे. ठीक आहे, तुम्ही चेक करू शकताय. सो ऑप्शन नंबर, पण रिजेक्ट कसं केलं, पहिला इररिफ्लेक्झिव्ह नाही आहे, त्यामुळं इररिफ्लेक्झिव्ह कसा नाही, कारण त्याच्यामध्ये 1 1 2 2 अशा पेयर नको आहेत, एक सुद्धा यायला नको. येतात ना, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1 या वेळची पेयर येते, त्यामुळं हा ऑप्शन डी रिजेक्ट झाला. आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये इररिफ्लेक्झिव्ह आहेत ते बी आणि डी रिजेक्ट झाले आणि रिफ्लेक्झिव्ह नाही आहे, त्यामुळं काय झालं, रिफ्लेक्झिव्ह आहे पण रिफ्लेक्झिव्ह सिमेट्रिक नाही आहे, त्यामुळे ऑप्शन ए रिजेक्ट झाला. त्यामुळे ऑप्शन नंबर कोणता करेक्ट आहे इथं, सी. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. सो नेक्स्ट, ए इज इक्वल टू 1 2 3 4 बी अ सेट, देन ए क्रॉस ए इज अन इक्विव्हॅलन्स रिलेशन ऑन ए, देन द इक्विव्हॅलन्स क्लास ऑफ 2 दॅट इज क्लास ऑफ 2. टूच्या क्लासमध्ये कोणते एलिमेंट येतात, टूच्या क्लासमध्ये कोणते एलिमेंट येतात. आता इथं दिलेलाच क्लास कोणता आहे, ए क्रॉस ए दिलेला आहे, रिलेशनच कुठला आहे, ए क्रॉस ए. ए मध्ये एलिमेंट पहिल्यांदा किती आहेत बघूया आपण, कोणते एलिमेंट आहेत ए मध्ये, 1 2 3 4. सेट ए मध्ये एलिमेंट कोणते आहेत, 1 जस्ट अ सेकंड 2 3 4. ठीक आहे, हे 3 जरा 3 सारखं वाटतं. ए क्रॉस ए मध्ये किती पेयर येतील, 16. लिहायला सुरुवात करतोय. पहिली आहे 1 1, दुसरी आहे 1 2, तिसरी आहे 1 3 3 आणि चौथी आहे 1 4. नेक्स्ट येईल 2 1, नेक्स्ट असेल 2 2, नेक्स्ट असेल 2 3, नेक्स्ट असेल 2 4, नेक्स्ट असेल 3 1, नेक्स्ट असेल 3 2, नेक्स्ट असेल 3 3, नेक्स्ट असेल 3 4, नेक्स्ट असेल 4 1, 4 2, 4 3, 4 4. हे 3 आणि 4 आहे, हा लास्ट एलिमेंट 4 आहे. ठीक आहे. आता इथं 2 शी रिलेटेड असणारे एलिमेंट कोणते आहेत, त्याला रेड मार्क करूया. इकडे बघा, 1 आहे, 2 आहे, 3 पण आहे आणि 4 सुद्धा आहे. आले ना पेयर आले ना, लक्षात येते काय बघा. 2 शी रिलेटेड कोणते आहेत इथं बघा, हा सुद्धा 1 2 आला म्हणजे 2 1 येणारच, कारण तो इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे, सिमेट्रिक आहे. ए बी आला तर बी ए असतो, म्हणजे हा 1 2 शी रिलेटेड आहे, 2 2 शी रिलेटेड आहे, 3 3 शी रिलेटेड आहे आणि 4 2 शी रिलेटेड आहे. म्हणजे क्लास ऑफ 2 मध्ये सगळेच एलिमेंट आले ना, 1 2 3 4. लक्षात येतोय का बघा. इक्विव्हॅलन्स क्लास ऑफ 2 मध्ये कोणते आले, आणि हे क्लास ऑफ 2 कोणाचे इक्वल आहे, क्लास ऑफ 3, क्लास ऑफ 1, क्लास ऑफ 2, क्लास ऑफ 3, क्लास ऑफ 4 सगळ्याच्याच इक्वल आहे. म्हणजे इथं पार्टिशनच नाही झाला त्या एचा, आहे तसा एच घेतलेला आहे. त्याच्या एकाच क्लासमध्ये हे सगळे एलिमेंट आहेत, 4 एलिमेंट. ठीक आहे, या वेमध्ये पार्ट आहे. सो ऑप्शन नंबर डी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. नाव वी हॅव सी द नेक्स्ट. Let z be the set of integers, then the strict order relation on z is. स्ट्रिक्ट ऑर्डर रिलेशन म्हणजे आता काय पहिल्यांदा बघूया आपण. ठीक आहे. सो झेड म्हणजे मी मगाशी लिहिला होता, झेड इज इक्वल टू काय असतो, 0 ±1 ±2 ±3 अँड सो ऑन. ठीक आहे. स्ट्रिक्ट ऑर्डर म्हणजे हा स्ट्रिक्टली लेस दॅन किंवा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन, कुठलाही एक स्ट्रिक्ट ऑर्डर. स्ट्रिक्टली लेस दॅन घेऊया आपण. ठीक आहे. आता पार्ट बघा, हे असं सांगता येईल का 0 स्ट्रिक्टली लेस दॅन 0, नाही, हे चुकीचं आहे. 0 लेस दॅन 1 सांगता येतोय, 0 लेस दॅन
2 सांगता येतोय, -1 लेस दॅन 0 सांगता येतोय. ठीक आहे, म्हणजे इथं पेअर कोणत्या आल्या, कोणत्या टाईपच्या पेअर आल्या, 0 1 0 2 0 3 या सगळ्या पेअर आल्या इथं. ठीक आहे, पण 3 0 येईल का, 3 0 नाही, कारण 3 नॉट लेस दॅन 0, त्यामुळं सिमेट्रिक तरी नाही आहे, सिमेट्रिक तरी नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर रिफ्लेक्सिव्ह आहे का, 1 1 आली का पेअर इथं, नाही आली, कारण 1 स्ट्रिक्टली लेस दॅन 1 नाही आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू आहे, त्यामुळं रिफ्लेक्सिव्ह पण नाही आहे, रिफ्लेक्सिव्ह नाही, सिमेट्रिक नाही. राहिलेलं बघूया आपण, ऑप्शन बघूया. रिफ्लेक्सिव्ह तरी रिजेक्ट झाला, सिमेट्रिक रिजेक्ट झाला, ट्रान्झिटिव्ह आणि असिमेट्रिक. असिमेट्रिक म्हणजे काय, बरं ट्रान्झिटिव्ह आहे का बघूया आपण पहिल्यांदा. ट्रान्झिटिव्ह आहे आणि असिमेट्रिक आहे का, असिमेट्रिकमध्ये काय पाहिजे, तो असिमेट्रिकमध्ये काय पाहिजे, ए बी पेअर असेल तर बी ए पेअर नको आहे. ठीक आहे, असिमेट्रिक रिलेशनमध्ये लक्षात येतोय का बघा, असिमेट्रिकमध्ये ए बी पेअर असेल तर आपल्याला कोणती पेअर नको आहे, इथं मला दोन्ही ऑप्शन ते करेक्ट वाटायला लागलेले आहेत. ठीक आहे, दोन्ही ऑप्शन इथं करेक्ट. ट्रान्झिटिव्ह तरी 100% आहे तो रिलेशन, ट्रान्झिटिव्ह रिलेशन तरी 100% आहे. ठीक आहे, फक्त असिमेट्रिक बघूया आपण. जस्ट अ सेकंड. ठीक आहे, एक्स वाय रिलेशन आर मध्ये पेअर असेल तर वाय एक्स आपल्याला आर मध्ये नको आहे, म्हणजे ए बी पेअर प्रेझेंट असली तर बी ए तिथं नको आहे. मग इथं नाहीच आहेत ना, इथं कुठे आहेत पेअर, इथं नाही आहेत, त्यामुळं हा असिमेट्रिक सुद्धा झाला, असिमेट्रिक सुद्धा झालेला आहे. ठीक आहे, आणि ट्रान्झिटिव्ह सुद्धा आहे. ट्रान्झिटिव्ह का आहे, तर ट्रान्झिटिव्हचं मी तुम्हाला एक्झाम्पलच देतो आहे. ठीक आहे, आता इथं बघा, स्ट्रिक्ट ऑर्डरमध्ये 1 लेस दॅन 2 आहे, म्हणजे 1 2 पेअर आहे. त्यानंतर 2 लेस दॅन 3 आहे, म्हणजे 2 3 पेअर आहे. आणि इकडे बघा 1 लेस दॅन 3 सुद्धा आहे, म्हणजे 1 3 पेअर आलीच नाही, तर 1 आणि 3 पेअर आली, प्रेझेंट आहे 1 3, त्यामुळे हा ट्रान्झिटिव्ह आहेच. म्हणजे इथं काय होईल, हे दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत, पण पेपरमध्ये असं येणार नाही आहे. इट इज ट्रान्झिटिव्ह ॲज वेल ॲज असिमेट्रिक, बोथ ऑप्शन्स आर करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ठीक आहे, पण पेपरमध्ये तुमचा एकच ऑप्शन करेक्ट असेल. इथं दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत, ट्रान्झिटिव्ह ॲज वेल ॲज असिमेट्रिक. ठीक आहे, ट्रान्झिटिव्ह ॲज वेल ॲज असिमेट्रिक, इथं दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत स्ट्रिक्ट ऑर्डर रिलेशनसाठी. ठीक आहे, दोन्ही ऑप्शन काय आहेत इथं करेक्ट आहेत. इथं तुम्हाला ऑप्शन जो दिलेला आहे तुमच्या बुकमध्ये तो असिमेट्रिक दिला आहे, पण तो आहेच, पण ट्रान्झिटिव्ह सुद्धा चांगलाच आहे. ठीक आहे, त्यामुळं स्ट्रिक्ट ऑर्डर रिलेशन इज ट्रान्झिटिव्ह ॲज वेल ॲज असिमेट्रिक, त्यामुळे इथं काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, नेक्स्ट इज, इथं दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत. पेपरमध्ये यातला कुठला तरी एकच ऑप्शन येईल, 2 येऊ शकत नाही. ठीक आहे, अ रिलेशन आर ऑन अ सेट ए इज अँटीसिमेट्रिक इफ अँड ओनली इफ. अँटीसिमेट्रिक रिलेशन कधी असतो, आर इंटरसेक्शन आर इनवर्स इज सबसेट ऑफ आयडेंटिटी. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट फॉर 19. हे थेरमचे स्टेटमेंटसुद्धा तुम्ही सगळे काय करा, बघून ठेवायचे आहेत. ठीक आहे, नेक्स्टकडे जाऊया आपण. 20, रिलेशन आर ऑन अ सेट, आर ऑन सेट्स विच इज रिफ्लेक्सिव्ह, अँटीसिमेट्रिक अँड ट्रान्झिटिव्ह इज कॉल्ड. तिन्ही असणारा, रिफ्लेक्सिव्ह अँटीसिमेट्रिक म्हटलं त्यामुळे तो पार्शियल ऑर्डर, आणि सिमेट्रिक म्हटलं तर इक्विव्हॅलन्स. ठीक आहे, सो पार्शियल ऑर्डरिंग रिलेशन और पार्शियल ऑर्डर रिलेशन. ठीक आहे, let A is equal to A, B, C, D, E, then which of the following is a partition of set A. ठीक आहे, ए बी इथं बी सी, इथं बघा ह्या आणि ह्या पार्टमध्ये याला A1 आणि याला A2 सेट म्हटलं तर या दोन्हीचा इंटरसेक्शनमध्ये बी कॉमन येतो, ऑप्शन ए रिजेक्ट झाला. इथं बघायचं आहे, इथं बी कॉमन आहे दोन्हीमध्ये. पार्टिशन म्हटलं की या सेटमध्ये आणि या सेटमध्ये डिफरंट एलिमेंट पाहिजेत, बी कॉमन आहे, रिजेक्ट. इथं बघायचं आहे, इथं बी कॉमन आहे, रिजेक्ट. सो ऑप्शन नंबर इथं बघा
ए बी, इथं सी डी, इथं ए. डायग्रॅम काढलीत तर हे ए बी एका ब्लॉकमध्ये असतील, सी डी एका ब्लॉकमध्ये आणि ए ई एका ब्लॉकमध्ये असेल. त्यामुळं बी इज अ पार्टिशन अँड रिमेनिंग आर नॉट पार्टिशन्स. ओके. आर इज अ ट्रान्झिटिव्ह रिलेशन इफ अँड ओनली आर कंपोजिशन आर इज सबसेट ऑफ आर. थेरमच आहे. ठीक आहे. सो हे क्वेश्चन्स इथं आपले 22 कंप्लीट झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन इज नंबर 23. हा आपण बऱ्याच वेळ डिस्कस केला आहे. इफ ए इज एनी सेट ऑर्डर ऑफ ए एन, फर्स्ट रिलेशन स्टार्ट झाला तिथला आपला 5 किंवा 6 नंबरचा लेक्चर असेल. ऑर्डर ऑफ ई एन असेल, देन द टोटल नंबर ऑफ डिफरंट रिलेशन्स ऑन सेट ए इज 2 to the power n स्क्वेअर. 2 to the power n इंटू n असतो. n इंटू n म्हणजेच n स्क्वेअर. सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट फॉर दिस पार्ट. आणि हा आपण नोटमध्ये सुद्धा मेन्शन केलेला आहे. एवढंच काय, आर इज अ रिलेशन फ्रॉम सेट ए टू बी असेल, ऑर्डर ऑफ ए एन असेल, ऑर्डर ऑफ बी यम असेल, तर 2 to the power ऑर्डर ऑफ ए क्रॉस बी असतो इथं. आणि म्हणजेच 2 to the power यम इंटू एन असा असतो. ए टू बी असेल तर एमध्ये यम एलिमेंट असतील, बीमध्ये एन. तो नोटमध्ये लिहिलेला आहे, तो सुद्धा ऑब्जेक्टिव्ह म्हणून येऊ शकतोय. ठीक आहे. तुम्ही नोटमधले सगळे पार्ट बघायचे. आता इथं मला अजूनपर्यंत क्वेश्चन डोमेन आणि कोडोमेनवरती डोमेन रेंजवरती दिसलेला नाही आहे. डोमेन रेंजवरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन, सेकंड सेटचा सबसेट असतो. एखादा रिलेशन देतील, त्याचा रिलेशन दिल्यानंतर त्याचा काय विचारतील, रेंज विचारतील. ठीक आहे. त्याचा डोमेन विचारतील. वरच्या ऑब्जेक्टिव्ह आहेत तिथं मी रेंज आणि डोमेन तुम्हाला फाइंड आउट करून दाखवेन. ठीक आहे. नेक्स्ट 24 number. If A is any set with order of A n, then total number of different reflexive relations किती असतात, n स्क्वेअर मायनस n असतात. 2 to the power n स्क्वेअर मायनस n. ते असं सुद्धा येईल, 2 to the power, म्हणजे हे असं सुद्धा विचारलं जाईल, 2 to the power n इंटू n मायनस 1. त्याचा मिनिंग तोच आहे ना, n स्क्वेअर मायनस n. ठीक आहे. म्हणजे हे तुम्ही फोकस करायचं आहे, कुठे असं आहे का, नाहीतर पेपरमध्ये असा ऑप्शन नाही आला, असा दिसला तर काहीतरी ऑप्शनच आला नाही, असा त्याचा पार्ट नाही आहे. थोडंसं फोकस करायचं आहे. ठीक आहे. कॉमन आउट घेतला इथून n स्क्वेअर मायनस nच आहे, तो या वेमध्ये लिहिला आहे. सो ऑप्शन नंबर बी या वेमध्ये सुद्धा विचारला जाईल. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट फॉर दिस. आणि हे आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता एक मिनिट, इथं तुम्हाला असा क्वेश्चन विचारला तर इथं रिफ्लेक्झिव्हच्या ऐवजी नॉट रिफ्लेक्झिव्ह रिलेशन्स, ऑर्डर ऑफ ए एन दिलाय, देन टोटल नंबर ऑफ नॉट रिफ्लेक्झिव्ह रिलेशन्स ऑन सेट ए इज किती असतील, नॉट रिफ्लेक्झिव्ह रिलेशन्स. ठीक आहे. नॉट रिफ्लेक्झिव्ह रिलेशन्स किती असतात बघा. आता टोटल रिलेशन किती असतात, नॉट रिफ्लेक्झिव्ह म्हणजे जी रिफ्लेक्झिव्ह नाही आहेत ती रिलेशन्स. कसं फाइंड आउट करणार, तर नॉट रिफ्लेक्झिव्ह आला तर टोटल नंबर ऑफ रिलेशन्स किती असतात, 2 to the power n स्क्वेअर मायनस रिफ्लेक्झिव्ह रिलेशन्स याच्यातून सबस्ट्रॅक्ट करा, 2 to the power n स्क्वेअर मायनस n. ठीक आहे. बरोबर आहे. हे मायनस आहे. म्हणजे एवढी काय असतील, इथं मल्टिप्लिकेशन नाही आहे, नाहीतर या दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन कराल. ठीक आहे. 2 to the power मायनस n लिहाल. इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथं सबस्ट्रॅक्शन आहे, म्हणजे एवढे असतील नॉट रिफ्लेक्झिव्ह. मग आता इथं ऑर्डर ऑफ ए 10 देतील किंवा 5 देतील किंवा 2 देतील. ऑर्डर ऑफ ए 2 असेल, देन रिफ्लेक्झिव्ह रिलेशन्स किती असतील, 2 to the power 4 minus 2, 2 स्क्वेअर 4 minus 2 दॅट इज 2, म्हणजे 4 काय असतील रिफ्लेक्झिव्ह. आणि नॉट रिफ्लेक्झिव्ह किती असतील, 2 to the power n आपण 2 घेतला आहे, सो 2 to the power 4 म्हणजे 16 मायनस 4 म्हणजे 12 काय असतील इथं, म्हणजे इथं यांची व्हॅल्यू पर्टिक्युलर देतील, हे असं विचारणार नाहीत. बट दिस इज द नॉट रिफ्लेक्झिव्ह रिलेशन्स. नॉट आला तर हा ऑप्शन आहे, आणि तिथं पर्टिक्युलर व्हॅल्यू सुद्धा चेक करायची. इथं व्हॅल्यू n देतील, म्हणजे व्हॅल्यू देतील पर्टिक्युलर 2, 3, 4 कॅल्क्युलेट करायचं आहे. हे नॉट रिफ्लेक्झिव्ह आणि हे रिफ्लेक्झिव्ह. लक्षात येत आहे. टोटल नंबर ऑफ रिलेशन्समधून रिफ्लेक्झिव्ह रिलेशन्स सबस्ट्रॅक्ट केले तर राहणारी सगळी काय असतील, नॉट रिफ्लेक्झिव्ह रिलेशन्स असतील. टोटल नंबर ऑफ रिलेशन्स मायनस रिफ्लेक्झिव्ह रिलेशन्स म्हणजेच नॉट रिफ्लेक्झिव्ह रिलेशन्स. लक्षात येत आहे. हा पार्ट आहे. म्हणजे हा ऑब्जेक्टिव्ह मी मेन्शन केलेला नाही आहे कुठे, पण असा सुद्धा विचारला जाऊ शकतोय. ठीक आहे. रिफ्लेक्झिव्हच्या ऐवजी नॉट रिफ्लेक्झिव्ह फोकस करायचा आहे.
कोणता क्वेश्चन विचारलेला आहे. सो 24 इज कम्प्लीट. 25 टोटल नंबर ऑफ डिफरंट सिमेट्रिक रिलेशन. सिमेट्रिक म्हटलं की 2 टू दी पॉवर n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. ठीक आहे. हा तो असा सुद्धा असेल n स्क्वेअर प्लस n डिवायडेड बाय 2. ठीक आहे, या वेमध्ये सुद्धा असेल. हा सुद्धा पार्ट डिस्कस केला होता. आता नॉट विचारलं तर काय, इथं नॉट सिमेट्रिक म्हटलं तर काय, नॉट सिमेट्रिक म्हटलं तर टोटल नंबर ऑफ रिलेशन 2 टू दी पॉवर n स्क्वेअर मायनस सिमेट्रिक रिलेशन्स 2 टू दी पॉवर n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. आणि ही जी काही नंबर मिळतील हे काय असतील, नॉट सिमेट्रिक रिलेशन्स. ठीक आहे. आता तुम्ही चेक करू शकताय, इथं जर 2 दिला तर 2 टू दी पॉवर 4 म्हणजे 16 रिलेशन असतील टोटल. त्यातली सिमेट्रिक रिलेशन्स एवढी आहेत, म्हणजे 2 इंटू 3 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे 3 म्हणजे 8. 2 क्यूब 8 म्हणजे 16 मायनस 8 रिलेशन्स काय असतील इथं, टोटल 8 रिलेशन्स काय असतील इथं, नॉट सिमेट्रिक असतील. म्हणजे यांची पर्टिक्युलर व्हॅल्यू दिली तर 3 सुद्धा देतील. 3 स्क्वेअर 9 असतो. 2 टू दी पॉवर 9 2 टू दी पॉवर 9 इज 512 ठीक आहे. मायनस 2 टू दी पॉवर 5 इंटू 6 30 डिवायडेड बाय 2 15. चेक करा एक मिनिट. सॉरी n5 कुठे दिला आहे, n3 दिला आहे. 3 स्क्वेअर 9 घेतला होता ना, 3 दिला आहे. 3 इंटू 4 12 डिवायडेड बाय 2 6. सो 2 टू दी पॉवर 6 इज 2 टू दी पॉवर, इथं n मी 3 घेतला होता. 3 2 टू दी पॉवर 9 512. जरा चेक करा 512च येतोय का, मला आयडिया नाही. 512 येईल कारण 2 टू दी पॉवर 10 काय येतोय 1024. त्यामुळं बरोबर असेल तो. चेक करू, तुम्ही करा कॅल्क्युलेशन चेक. मी अंदाजे लिहिलेला आहे. 2 टू दी पॉवर 9 काय येतोय 512 3 घेतल्यानंतर. ठीक आहे. हे टोटल नंबर ऑफ रिलेशन्स झाले ए वरती. आणि यातले सिमेट्रिक किती असतील, तर सिमेट्रिक किती असतील 2 टू दी पॉवर 3 इंटू 4 12 बाय 2 2 टू दी पॉवर 6. 2 टू दी पॉवर 6 म्हणजे 64. या टोटल रिलेशनमधून 64 रिलेशन सबस्ट्रॅक्ट करा. ही 64 सिमेट्रिक रिलेशन्स आहेत. ही टोटल नंबर ऑफ रिलेशन्स आहेत. या टोटल नंबर ऑफ रिलेशन्समधून 64 रिलेशन्स केली तर ती नॉट सिमेट्रिक कसं मिळतील, म्हणजे 12 मायनस 4 इज 8 कॅरी 1. 11 मायनस 7 इज 4 1. सो सॉरी 448 नॉट सिमेट्रिक रिलेशन्स असतील. म्हणजे यावेळेनं सुद्धा क्वेश्चन येईल. ठीक आहे, येऊ शकतोय. आणि पर्टिक्युलर इथं सिमेट्रिकसाठी सुद्धा काही नंबर विचारला जाईल. ठीक आहे, सिमेट्रिकसाठी सुद्धा नंबर विचारला जाईल. ठीक आहे, या वेमध्ये पार्ट आहे. सो ऑप्शन नंबर आपला इथं कोणता आहे, सिमेट्रिक किती असतात एवढं लक्षात ठेवायचं. नॉट सिमेट्रिक आता मी सांगितलं कोणत्या वेळेनं. आता अँटी सिमेट्रिक किती असतात, तर 2 टू दी पॉवर n इंटू 3 टू दी पॉवर n स्क्वेअर मायनस n बाय 2 मी सांगितलं होतं. पण n स्क्वेअरमधून n कॉमन घेतला, n इंटू n मायनस 1 बाय 2. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता करेक्ट आहे इथं, ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. तुम्हाला मी ऑप्शन असा दिला होता 2 टू दी पॉवर n इंटू 3 टू दी पॉवर n इंटू, म्हणजे n दिला नव्हता, n स्क्वेअर मायनस n डिवायडेड बाय 2. म्हणजे हे असंच होईल ना, 2 टू दी पॉवर n इंटू 3 टू दी पॉवर n कॉमन घ्या n मायनस 1 आणि याला होल डिवायडेड बाय 2. हा ऑप्शन आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. अँटीसिमेट्रिक. हां, आता नॉट अँटीसिमेट्रिक म्हटलं की ते 2 टू दी पॉवर n स्क्वेअरमधून हे सबस्ट्रॅक्ट करायचे. ठीक आहे, हे एवढे काय करायचे, हा जो नंबर येईल तो 2 टू दी पॉवर n स्क्वेअरमधून हा नंबर सबस्ट्रॅक्ट करायचा. ऑटोमॅटिकली आपल्याला नॉट अँटीसिमेट्रिक रिलेशन्स मिळतील. तुम्ही चेक करा अँटीसिमेट्रिक नॉट अँटीसिमेट्रिक या वेमध्ये. ठीक आहे. इफ ऑर्डर ऑफ n देन द टोटल नंबर ऑफ आयडेंटिटी रिलेशन युनिक असतो. कुठलाही किती एलिमेंट द्या सेट एमध्ये. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर आता इथं विचारलं आहे बघा त्यावेळेनं, इफ ऑर्डर ऑफ इफ n एलिमेंट आहेत देन टोटल नंबर ऑफ डिफरंट नॉन आयडेंटिटी रिलेशन्स. आयडेंटिटी रिलेशन्स नाही आहेत असे किती रिलेशन आहेत. आता टोटल नंबर ऑफ रिलेशन्स असतात 2 टू दी पॉवर n स्क्वेअर आणि आयडेंटिटी रिलेशन असतो 1. मग तो 1 इथून सबस्ट्रॅक्ट केला तर एवढे काय असतील, टोटल नंबर ऑफ नॉन आयडेंटिटी रिलेशन्स असतील. नॉन आयडेंटिटी रिलेशन्स असतील. लक्षात येत आहे, कारण आयडेंटिटी रिलेशन एकच आहे. टोटल नंबर ऑफ रिलेशन्स किती असतात,
2 to the power n स्क्वेअर, ए ऑर्डर ऑफ एन असेल तर. मग त्यातून नॉन आयडेंटिटी पाहिजेत. मग आयडेंटिटी रिलेशन किती आहे? 1. ते 1 सबस्ट्रॅक्ट करा. हा टोटल काय होईल? नॉन आयडेंटिटी रिलेशन. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ओके. नेक्स्ट इज 29. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. Every identity relation on set A is a reflexive relation. Every reflexive relation on set A is identity relation. ओनली ऑप्शन ए करेक्ट. रिझन काय आहे? मी तुम्हाला सांगितलं आहे आयडेंटिटी रिलेशन रिफ्लेक्झिव्ह असतो, कारण पण रिफ्लेक्झिव्ह रिलेशन आयडेंटिटी नसतो. आणि तिथं लेक्चर प्रिव्हियस तुम्ही डिस्कस केलात की तिथं तुम्हाला दिसेल. ठीक आहे. 30मध्ये बघा, एवढी आयडेंटिटी रिलेशन सिमेट्रिक 100% असतो. पण सिमेट्रिक रिलेशन एम्प्टी रिलेशन घ्या, फाय हा सिमेट्रिक आहे पण आयडेंटिटी नाही आहे. त्यामुळे एवढी सिमेट्रिक रिलेशन आयडेंटिटी असं आपल्याला सांगता येत नाही. सो ऑप्शन नंबर इथं सुद्धा काय? ओनली 1 ट्रू. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. यावेळेचे सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तुम्हाला. एम्प्टी रिलेशन ऑन सेट ए इज रिफ्लेक्झिव्ह कधीच असणार नाही, कारण एम्प्टी रिलेशनमध्ये एमध्ये समजा 1 2 3 एलिमेंट आहेत, तर 1 1 2 2 3 3 पाहिजेत, म्हणजे हा रिफ्लेक्झिव्ह रिलेशन कधीही असत नाही एम्प्टी रिलेशन. ठीक आहे. सिमेट्रिक 100% असतो. ठीक आहे. त्यानंतर इक्विव्हॅलन्स रिफ्लेक्झिव्हच नाही तर इक्विव्हॅलन्स कुठून आला? सो ऑप्शन ए आणि सी इथं असेच रिजेक्ट झाले. पार्शियल ऑर्डरमध्ये सुद्धा रिफ्लेक्झिव्ह रिजेक्ट झाला. आणि एम्प्टी रिलेशन सिमेट्रिक असतो ॲज वेल ॲज अँटी सिमेट्रिक असतो. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ठीक आहे. आणि तुम्ही चेक करा सिमेट्रिक आणि अँटी सिमेट्रिक जिथं आपण रिलेशनचे टाईप डिफाईन केलेले आहेत त्याच्यामध्ये एम्प्टी रिलेशन घेतला आहे, आणि एम्प्टी रिलेशन सिमेट्रिकमध्ये सुद्धा ठीक आहे आणि अँटी सिमेट्रिकमध्ये सुद्धा ठीक आहे. ठीक आहे. एम्प्टी रिलेशन म्हणजे फाय. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज असिमेट्रिक रिलेशन? एम्प्टी रिलेशन असिमेट्रिक पण आयडेंटिटी रिलेशन कसा असेल? कारण आयडेंटिटी रिलेशनमधले एक सुद्धा पेयर तिथं नको आहे असिमेट्रिकमध्ये, त्यामुळं आयडेंटिटी गेला. ए क्रॉस एमध्ये तरी आयडेंटिटी असतोच. एवढी नॉन सिमेट्रिक हे नाहीच आहे. नॉन सिमेट्रिक असतच नाही, कारण नॉन सिमेट्रिक आणि नॉन असिमेट्रिक असं मी दाखवलेले आहेत एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर कोणता करेक्ट आहे इथं? ए. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ठीक आहे. दिस क्वेश्चन. तुम्ही लेक्चर इथं कोणता ऑप्शन नंबर करेक्ट आहे? बी ऑप्शन करेक्ट. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही जर लेक्चर्स बघितले असतील मनापासून तर हे सगळे ऑब्जेक्टिव्ह जमतील. आणि तिथं काही थेरमची स्टेटमेंट आलेली आहेत. हां, तर डोमेन कोडोमेनबद्दल बोलायचं राहिलं तर ऑब्जेक्टिव्हमध्ये असा क्वेश्चन येईल. ठीक आहे. आता इथला एखादा मी रिलेशनच कन्सिडर करतोय. हां, आता हाच रिलेशन मी कन्सिडर करतोय. इथं ऑप्शन नंबर फक्त करेक्ट ऑप्शनला टिक करून ठेवतोय. डी करेक्ट आहे. हां, आता हा रिलेशन दिला, असा क्वेश्चन विचारला. लेट ए इज इक्वल टू 1 2 3 आर इज इक्वल टू 1 3 3 1 2 3 बी अ रिलेशन ऑन ए, देन रेंज ऑफ आर. तर रेंज म्हणजे सेकंड कंपोनंट 3 1 3 म्हणजे कोणता आला? 1 3. फक्त काय येईल? 1 3 रेंजमध्ये येईल सेकंड कंपोनंट. ठीक आहे. डोमेनमध्ये कोणते येतील? फर्स्ट कंपोनंट 1 3 2 म्हणजे 1 2 3 म्हणजे डोमेनमध्ये सगळेच येतील. ठीक आहे. लक्षात येतोय काय बघा पार्ट? लक्षात येतोय काय बघा? या वेनं तुम्हाला डोमेन रेंजेस सुद्धा फाइंड आउट करायची आहे. हा सेट ए टू ए मध्ये एलिमेंट आहेत 1 2 3 1 2 3. ठीक आहे. हा सेट ए टू ए रिलेशन आहे आर. आणि आपल्याला इथं डोमेन विचारलेला आहे. डोमेन म्हणजेच आपण सांगितलेलं आहे त्या रिलेशनमध्ये जे फर्स्ट इमेजेस ज्याच्या मिळतात. आता 1 3 3 1 आणि 2 3 हे पेयर आहेत. सो कोणत्या आहेत? 1 3 त्यानंतर 3 1 आणि कोणती आहे? 2 3. ठीक आहे. हां, आता इथं डोमेन काय आला? डोमेन म्हणजे 1ची इमेजसुद्धा मिळाली, 2ची सुद्धा मिळाली, 3ची सुद्धा. म्हणजे 1 ह्या पेयर आहेत ना सगळ्या 1 3 2 3 3 1 म्हणजे पहिले कंपोनंट सगळे येतील फर्स्ट कंपोनंट. त्यामुळे इथं काय येईल? डोमेनमध्ये कोणते एलिमेंट येतील? 1 2 3. डोमेन ऑफ रिलेशन आर.
डोमेन ऑफ आर असं लिहितात, ठीक आहे. आणि रेंजमध्ये कोणते येतील, रेंज ऑफ रिलेशन आर मध्ये फक्त कोणते एलिमेंट येणार आहेत, 1 3, ठीक आहे. हा पार्ट डोमेन ऑफ, याचा इनव्हर्स सुद्धा एक्झिस्ट होतोय. इनव्हर्स सर, आर इनव्हर्सच्या डोमेनमध्ये कोणते एलिमेंट असतील, आर इनव्हर्सच्या डोमेनमध्ये 1 आणि 3 असतील आणि आर इनव्हर्सच्या रेंजमध्ये 1 2 3 असतील, ठीक आहे. हा पार्ट आहे. सो दिस इज द फॅक्ट. म्हणजे इथून असे क्वेश्चन रेंज डोमेनचे सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. सो आपले सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले आहेत. मी 32 सेट्स आणि रिलेशनवरती टोटल, सेटवरती विचारलेच नाहीत कारण सेटवरती काही विचारण्यासारखं फारसं नाही आहे, ठीक आहे. तर रिलेशन्सवरती मी 32 क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. काही डिफरंट क्वेश्चन्स किंवा या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेला मिळतील. ओके, सो आपला सेट्स अँड रिलेशन हा टॉपिक इथं 100% कव्हर झाला आहे. क्वेश्चन हा ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल. तुम्हाला टॉपिक वाईज वेटेज जे आहे ते नंतर दिलं जाईल, ठीक आहे. तर तुम्ही हे सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स डिस्कस केलेले बघू शकताय. काही डाऊट असेल तर तुम्ही फ्रँकली विचारू शकताय, मला मेसेज करू शकताय, ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे. इन दिस लेक्चर वी हॅव स्टॉप.